श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला स्वामी कृपेने खूप शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे 8 मार्च या दिवशी असणाऱ्या महाशिवरात्रीची माहिती, तसेच या दिवशी एकदिवसीय शिवलीलामृताचे पारायण कसे करावे याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. म्हणूनच या महाशिवरात्रीला आपल्या शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:27 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळाला शिवपूजेमध्ये अत्यंत अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले आहे. म्हणून महाशिवरात्री ही 8 मार्च या दिवशी साजरी केली जाणार आहे. तर बघा, शास्त्रामध्ये असं सांगण्यात येतं की माता पार्वतींनी शिवांना कठोर तपश्चर्या करून प्राप्त केलेले आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी ही जी तपश्चर्या आहे ती सफल झाली आणि माता पार्वती आणि भगवान शिवांचा विवाह झाला. महाशिवरात्रीचे व्रत करून माता पार्वतींनी शिवांना प्राप्त करून घेतले, म्हणून सौभाग्यवती महिला या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महाशिवरात्रीचे व्रत करतात. असं म्हटलं जाते की या दिवशी पृथ्वीवर शिवतत्व हे 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी आपण ज्या सेवा, ज्या उपासना करतो त्या अतिशीघ्र फलदायी आणि नक्कीच 100% फळ देणाऱ्या असतात. म्हणून या दिवशी शिवलीलामृताचे पारायण करणे याला खूप आणि विशेष महत्त्व आहे. तर या शिवरात्रीच्या दिवशी आपण एकदिवसीय शिवलीलामृताचे पारायण करू शकतो. तर हे पारायण का करावे? तर आपल्या मनातील एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये आजारपण असेल, आपल्या मुलांच्या बाबतीत काही समस्या असेल, जसं की नोकरी असेल, विवाह असेल, आपल्या घरामध्ये सतत क्लेश, कलह, भांडणे होत असतील, मनुष्याला ह्या वेगवेगळ्या समस्या असतातच. त्यामुळे ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी संकल्पयुक्त शिवलीलामृताचे पारायण केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा आहे ती शिवांच्या कृपेने पूर्ण होते व तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते भगवान शंकर दूर करतात. असं म्हणतात की महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे दुःख, दारिद्र्य, क्लेश, पीडा, ग्रहकलह तसेच वेगवेगळे आजार इत्यादी दूर होण्यास मदत होते. तर आता पाहूया की हे शिवलीलामृताचे 1 दिवसाचे पारायण कशा पद्धतीने करावं. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हे पारायण करू शकता, कारण शिवांच्या पूजेमध्ये प्रदोष काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर बघा, पारायण करण्याच्या अगोदर स्वच्छ शुचिर्भूत व्हायचं आहे. देवघरामध्ये तुमच्या शिवलिंग असेल तर त्याची व्यवस्थितरित्या पूजा करायची आहे. प्रथम पाण्याचा, नंतर दुधाचा, त्याचप्रमाणे पंचामृताचा, त्याचप्रमाणे या दिवशी उसाच्या रसाचा सुद्धा अभिषेक शिवलिंगावर केला जातो. याने सुद्धा खूप चांगले अनुभव येतात. तर पारायणाला बसण्याच्या अगोदर तुम्ही अशी शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर त्याला बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, दही-भात इत्यादी अर्पण करायचा आहे. त्यानंतर बघा, धूप लावायचा आहे, दिवा लावायचा आहे. जर तुम्ही अशी ही शिवलिंगाची मांडणी इतर ठिकाणी पाटावर केली तरीही चालेल, किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने दिवा लावून पारायण वाचनास सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर पोथीची पूजा करायची आहे. पोथीला हळद, कुंकू, अक्षता व्हायचे आहे आणि
संकल्प सोडायचा आहे. तर आता संकल्प कसा सोडतात बघा. हातामध्ये थोड्या पिवळ्या आणि लाल अक्षता घेतात, तसेच थोडेसे पाणी घेतात, एखादं पांढरं फूल घ्या आणि भगवान शंकरांना सांगा की हे देवादिदेव महादेव, मी माझ्या मनातील या इच्छेसाठी तुमचं हे महाशिवरात्रीमध्ये शिवलीलामृताचे पारायण करत आहे. तरी तुम्ही ही माझ्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करणार असा भाव ठेवायचा आहे आणि कृपया माझ्याकडून हे पारायण करून घ्या आणि माझ्या मनातील ही इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा किंवा माझी ही समस्या लवकरात लवकर सोडवा, असे भगवान शिवांना सांगायचे आहे. त्यानंतर संकल्प सोडायचा आहे आणि मग वाचनास सुरुवात करायची आहे. या शिवलीलामृतामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. तर बघा, वाचण्यासाठी तुम्ही जर प्रथम वाचत असेल तर थोडासा जास्त वेळ लागतो आणि जर तुम्ही नेहमी करत असेल तर थोड्याच वेळात हे पारायण होऊन जाते. तर बऱ्याच लोकांना जे प्रथम वाचतात त्यांना बराच वेळ लागतो हे 15 अध्याय वाचण्यासाठी. तर काय करायचं आहे, तुम्ही ज्यांना खाली बसून वाचणे शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून जरी वाचन केले तरीही चालते, काही अडचण नाही. तसेच बघा हे वाचन करताना तुम्ही अवश्य आसन घ्यायचं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, कारण जर तुम्ही तशी आसन घेतलं नाही तर तुम्ही केलेली सर्व सेवा ही जमिनीमध्ये जाते आणि ती भूमातेला समर्पित होते. त्यामुळे आसन अवश्य घ्यायचं आहे आणि जर सतत कंटिन्यू तुम्हाला वाचन करणे जमत नसेल तर तुम्ही 7 अध्याय वाचल्यानंतर विश्रांती घेऊ शकता. तर त्यानंतर बघा, एकूण 15 अध्यायाचे वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरी मिठाई तसेच पांढरी जे काही दही भात इत्यादीचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी शिवपूजन, शिवदर्शन, शिवमंत्रजाप इत्यादी गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व आहे. तर या दिवशी अवश्य जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन शिवपूजन, शिवदर्शन आणि शिवमंत्रजाप करावा. बाकीचे मंत्र करणे जमले नाही तर कमीत कमी या दिवशी दिवसभरामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप अवश्य करावा. या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवलिंगावर तांदूळ अवश्य वाहा. त्याचप्रमाणे दानामध्ये तुम्ही पांढरी मिठाई, पांढरे वस्त्र आणि तांदूळ या तिन्ही गोष्टींचे दान करू शकता, जेणेकरून तुम्हाला पारायणाची फलश्रुती लवकर मिळते आणि तुमचं पारायण सफल होण्यास मदत होते. जर तुम्हाला जवळपासच्या मंदिरामध्ये जाणे जमले नाही किंवा तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर तुम्ही देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर मातीचे शिवलिंग स्थापन करून सुद्धा त्याची पूजा करू शकता. शिवांच्या पूजेमध्ये शिवलिंग वाळूचे जरी करून पूजा केली तरीसुद्धा ते शिवांना मान्य आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही घरामध्ये स्वतः शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू शकता. फक्त या दिवशी पूजापाठ करणे महत्त्वाचे. या दिवशी मद्य, मांसाहार तसेच वाईट बोलणे, वाईट कर्म करणे इत्यादी गोष्टी पाळा आणि हे पारायण करा. नक्कीच तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे, जी कोणती समस्या आहे ते भगवान शिव दूर करतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर भेटूया परत एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.